प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत, शरद पवार गटाचे। प्रशांत जगतापजी, थेट आरोप होतोय अजित पवारांवरती, पालकमंत्री असूनही ते आले का नाहीत, अजूनही त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची जरी दखल घेतली असली तरी प्रत्यक्ष पाहणीसाठी ते का पोहोचले नाहीत? इतके असंवेदनशील झालेत का अजित पवार? या संदर्भामध्ये त्यांनीच खऱ्या अर्थाने खुलासा करायला हवा, कारण की एक ही जी दुर्घटना घडली ही एकूणच महाराष्ट्रातून देशभर या सगळ्या गोष्टी चर्चेचा विषय ठरलेली आहे। एवढा मोठा मृत्यूचा आकडा समोर तर मी सुद्धा आता माझ्या मतदारसंघातले एक चंद्रकांतजी साठले म्हणून त्यांच्या मैतीला इथं आलो, त्यांची डेड बॉडी जस्ट आता मिळालेली आहे। हे सगळं होत असताना पालकमंत्री म्हणून निश्चित त्यांनी त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे, पण अर्थात त्यांचं कार्यालय किंवा ते स्वतःच या संदर्भात खुलासा करू शकतील। काय पूर्वनियोजित कार्यक्रम असतील तर त्यामुळे जर ते येऊ शकले नसेल तर त्यांनी त्या संदर्भामध्ये खुलासा करावा। पण एक नक्की आहे की ही घटना निश्चित पुणे जिल्ह्याच्या संदर्भामध्ये मागच्या काही काळामध्ये सर्वात मोठी दुर्घटना आहे, त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांना तिथे येणं हे निश्चित अपेक्षित आहे। नाही प्रशांतजी, पण मुळात कुठलाही कार्यक्रम जरी असेल, नियोजित दौरा जरी असेल तरी अशा वेळेला तो रद्द करावा लागतो आणि पालकमंत्री म्हणून तर पुण्यात ते तिथे आसपास असूनही आले नाहीत, म्हणूनच तर प्रश्न उपस्थित होतोय। गुप्त बैठका त्यांच्या सुरू होत्या एकीकडे। अगदी म्हणून मी ते सांगतोय की मागच्या म्हणजे माळींची जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातली सर्वात मोठी दुर्घटना, एवढा मोठा मृत्यूचा आकडा समोर आल्यानंतर सुद्धा पालकमंत्री येत नाहीत, याचा अर्थ कुठेतरी शासन म्हणून या सगळ्या गोष्टी माणुसकीच्या नात्याने बघण्यामध्ये कमी पडते असं मला वाटतं। कारण की याच्यामध्ये शासनाची चूक आहे, कदाचित या संदर्भातली प्रश्नोत्तर होणार असल्यामुळे कदाचित ते नका ते येत नसेल असं मला वाटतं। त्याचं कारण आहे की या पुलाची जी काय दुर्घटना काल घडलेली त्या पुलाचं तोडण्याचं काम टेंडर हे मागच्या 1 वर्षापूर्वी निघालं होतं, तरी सुद्धा ते झालं नाही। याचाच अर्थ याच्यामध्ये टेंडर धारकाला किंवा संबंधित अधिकाऱ्याला काहीतरी पैसे पाहिजे असतील किंवा कुठल्यातरी राजकीय नेत्याला स्थानिक नेत्याला पैसे हवे असतील, म्हणूनच हा पूल 1 वर्ष पाडला गेला नाही। तो जर 1 वर्षापूर्वी जर पाडला गेला असता तर काल एवढी मोठी जी दुर्घटना घडली की एवढा मोठा मृत्यूचा आकडा समोर आलेला आहे। नाही प्रशांतजी एक मिनिट मी तुम्हाला थांबवतो। मी राहुल कुलकर्णी बोलतोय। तुम्ही मोठा आरोप केलाय, वर्षभरापूर्वी जो निधी मंजूर केला होता तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेबांनी, तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की वर्षभरामध्ये जे टेंडर निघालं नाही, तुमच्याकडे काही गुप्त माहिती आहे का? असेल तर ती महाराष्ट्राला सांगा, कारण तुम्ही काही निव्वळ आरोप करणाऱ्यापैकी लोकप्रतिनिधी नाहीये, तुमच्याकडे ठोस पुरावा असतो, तुम्ही आंदोलन करता त्या पुराव्याच्या आधारावरती। जरा महाराष्ट्राला कळू द्या की काय कारण होतं की 8 कोटी रुपयाचं हे टेंडर हे पुढे सरकू शकलं नाही वर्षभरानंतर। मी या संदर्भातच काही कागदपत्र घेऊन पुढील 2 दिवसामध्ये येणार आहे। इथं माझ्याकडे गंगाधाम मध्ये घडलेली घटना आणि इकडे नका इंद्रायणी दुर्घटनेमध्ये घडलेली दुर्घटना, याचे दोन्हीचे टेंडर, वर्क ऑर्डर, याच्या संदर्भातला निधीची जी काय पूर्तता करावी लागते, जी काय एकूण तरतूद करावी लागते, त्या सगळ्या गोष्टी होत्या। फक्त मनासारख्या ठेकेदाराला, मनासारख्या नका जे काय कॉन्ट्रॅक्टर त्याला काम मिळालं नाही किंवा ज्याला मिळालंय त्याच्याकडून व्यवस्थित काही मिळत नाही, यामुळे हे वर्षभर नाही का एकूणच पुढे तुम्हाला थांबवतो। प्रशांतजी, तुम्ही इतका मोठा आरोप केलाय की आता मात्र खरोखर या सगळ्या घटनेमध्ये, कारण आम्ही पण हे म्हणत होतो की काही प्रमाणामध्ये लोकांची चूक आहे, हे मला मान्य आहे की ओव्हर क्राऊडेड तिथे झाला, असं नाही करायला पाहिजे होतं लोकांनी। पण प्रशांत जगताप हे असे राजकीय नेते आहेत की जे पुणे शहराचं काम बघतात। कोणी एकेकाळी ते अजित पवारांच्या खूप जवळचे होते, आंदोलक अशी म्हणून त्यांची प्रतिमा आहे, पुराव्यानिशी ते बोलतायत। आणि प्रशांत जगतापांचं असं मत आहे की याच्यामध्ये एका विशिष्ट अशा ठेकेदाराला ते काम मिळालं नाही म्हणून ते काम सुरू होऊ शकलं नाही, असं जर असेल आणि प्रशांत जगताप यांच्याकडे जर इतके सबळ पुरावे असतील तर माझ्या मते सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असं जे नातलग म्हणतायत त्याच्यासाठीचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे तो। प्रशांतजी, आता 2 प्रश्न। एक, स्थानिक लोकप्रतिनिधी जे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आहेत त्यांचा इंटरेस्ट होता की आणखी कोणी मोठे नेते होते की ज्यांना असं वाटत होतं की नाही हा एक विशिष्ट ठेकेदार आहे ज्याला काम द्यायला हवं, आणि काही तुम्हाला नावं सांगता आली तर अधिकच उत्तम। या संदर्भामध्ये मी कायम पुराव्यानिशी बोलतो आलेलो आहे, त्याच्यामुळं मी दोन्ही दुर्घटनेचं माझ्या इथं गंगाधाम चौक जो आहे पुणे शहराला, ज्याच्यामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये 12 ते 13 महिला या मृत्युमुखी पडल्या, त्याचं टेंडर हे 3 वेळा झालं, अपेक्षित ठेकेदाराला टेंडर मिळालं नाही म्हणून ते पोस्टपोन करता आलेलं आहे। तशीच ही इंद्रायणीची जी दुर्घटना आहे त्याच्यामध्ये मी 100% पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये नावासहित या सगळ्या गोष्टी पुढे आणणार आहे। त्याचं कारण आहे की आज मी तुम्हाला हे नाव सांगणं हे निश्चित औचित्याला धरून नका होणार नाही। त्याचं कारण आहे की माझ्याकडे जी कागदपत्र येत आहेत त्यानुसार मला कल्पना आहे की या संदर्भामध्ये अपेक्षित ठेकेदाराला, आणि मी ही पूर्ण जबाबदारी तुमच्या चॅनलवर 2-3 दिवसानंतर तुम्ही नाव सांगा, पण या क्षणाला तुमची माहिती अशी आहे की ते टेंडर ह्या कारणामुळे निघू शकलं नाही कारण एका विशिष्ट ठेकेदाराला ते द्यायचं होतं, बरोबर? अगदी शासनाकडे पैसे होते, शासनाने टेंडर लावलं, शासनाने या टेंडरच्या संदर्भामध्ये जी काही सगळी प्रोसेस केली, असं असताना सुद्धा
या संदर्भामध्ये कुठेही पुढे हालचाल झाली नाही. त्याचं कारणच आहे की अलीकडच्या काळात राजकीय मंडळी आपल्या अपेक्षित असणाऱ्या माणसाला काम नाही मिळालं तर ते काम स्थगित ठेवतात आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या मृत्यूच्या आकड्याला किंवा एवढ्या मोठ्या इतक्या मोठ्या घरांवर जे काय आणि त्याला स्थानिक आमदार जबाबदार आहे, त्याला स्थानिक आमदार जबाबदार आहे. मी आता ते बोलणं औचित्य धरून होणार नाही. मी हे नाव निश्चित तुम्हाला पुढच्या 2-3 दिवसामध्ये ही सगळ्या नावासहित जाहीर करत आहोत आणि मी हे जबाबदारीने सांगतोय की याच्यामध्ये हे हस्तक्षेप झाला, त्याच्यामुळे हे काम मार्गी लागू शकलं नाही आणि म्हणून कालची दुर्घटना घडलेली आहे. बघा प्रज्ञा, की आपण ज्याबद्दल हे प्रश्न विचारत होतो ते का महत्वाचे आहेत, एक जबाबदार पत्रकारिता काय असते, आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो की हे काम का नाही मंजूर झालेलं, पुढे सुरू झालं. जेव्हा की रवींद्र चव्हाणांनी 2024 मध्ये ते मंजूर केलंय, त्याचं उत्तर प्रशांत जगताप यांनी दिलंय. ते आपल्या स्क्रीनवरती म्हणाले की माझ्याकडे पुरावे आहेत, 2 दिवसानंतर मी हे पुरावे मांडेन. ही खूप मोठी आणि धक्कादायक अशी बातमी आहे. प्रशांतजी, नक्कीच तुमचे जे पुरावे असणार आहेत ते पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे, कारण 8 कोटींचा मलिदा मिळवण्यासाठी हे सगळं थांबवलं गेलं होतं का आणि म्हणूनच इतकी मोठी दुर्घटना घडली आणि इतक्या मयतांना आता अर्थातच त्यांच्या कुटुंबियांवरती रडण्याची वेळ आलेली आहे. या संदर्भात तुमच्याशी आम्ही 2 दिवसांनी नक्कीच बोलू आणि तुमचे काय पुरावे आहेत तेही पाहू. तुर्तास धन्यवाद प्रशांत जगतापजी, आमच्याशी बोललात त्यासाठी. राहुल धन्यवाद, तसंच देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्याशी बोलत होते. धन्यवाद या संपूर्ण बातचीतीसाठी.